नमस्कार, मी डॉक्टर पूनम. आरोग्य आयुर्वेदा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुरुषम पुरुषम वीक्ष या न्यायाने प्रत्येक व्यक्ती भिन्न असतो आणि मग प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार किंवा तिच्या जठराग्नीनुसार, तिच्या वयानुसार तिच्यासाठी लागणारी औषधांची मात्रा ही भिन्न-भिन्न असते. पण आजकाल तज्ञांच्या सल्ल्याशिवाय बरीचशी औषधं ही घेतली जातात. मग आयुर्वेदिक औषधांना साइड इफेक्ट्स नसतो, असं बऱ्याच जणांचं मत असतं. पण ते पूर्णतः चुकीचं आहे. जर चुकीच्या पद्धतीने औषधं सेवन केली गेली, तर त्याचे इल इफेक्ट्स तुम्हाला तुमच्या शरीरावर झालेले नक्कीच दिसणार आहेत. आणि अशाच काही औषधांपैकी एक प्रसिद्ध औषध म्हणजे त्रिफळा चूर्ण, जे पोट साफ करण्यासाठीचं औषध म्हणून घेतलं जातं किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये त्रिफळा चूर्णाचा डब्बा हा सर्रास आपल्याला दिसतो. खरं तर पोट साफ करण्याचं औषध असं म्हणून या त्रिफळा चूर्णाला अंडर एस्टिमेट केलं जातं. कारण त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदातलं खूप महत्त्वाचं औषध आहे आणि या औषधाचे बरेचसे फायदे ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहेत. तर याच त्रिफळा चूर्णाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक माहिती घेऊयात. मग हे त्रिफळा चूर्ण कोणी सेवन करायचंय, कोणी सेवन करायचं नाहीये किंवा या त्रिफळा चूर्णाचे आणि कुठले फायदे आहेत, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. या त्रिफळा चूर्णामध्ये आवळकाठी, हिरडा आणि बेहडा अशा 3 औषधी आहेत. या 3 औषधांच्या कॉम्बिनेशनने त्रिफळा चूर्ण हे बनलेलं आहे. तर त्रिफळा हे पोट साफ करण्यासाठीचं औषध आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण या पलीकडे रसायनवरा अशी त्रिफळा सांगितलेली आहे. तर सगळ्या रसायन औषधींमध्ये त्रिफळा ही श्रेष्ठ आहे. तर रसायन म्हणजे काय? जे आपल्या शरीरातल्या सप्तधातूंचं पोषण करणारी औषधं आहेत. ज्याने आपल्याला दीर्घायू प्राप्त होतं. आपण चिरतरुण राहू शकतो. ज्याने आपल्याला स्वर, वर्ण, आरोग्य इत्यादींची प्राप्ती होते. ती औषधं आयुर्वेदाने रसायन या नावाने सांगितलेली आहेत. तर या सगळ्या रसायन औषधींमध्ये त्रिफळा चूर्ण हे श्रेष्ठ आहे. दुसरं म्हणजे त्रिफला अक्षयमया अपहा म्हणजेच नेत्ररोग दूर करणारी हे त्रिफळा चूर्ण आहे. मग यासाठी तुम्ही त्रिफळा अंजन बनवून तुम्ही ते काजळाप्रमाणे वापरू शकता किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याप्रमाणे बघितलं, की त्रिफळा चूर्ण जर तूप मधासोबत विषम मात्रेमध्ये घेतलं, तर ते आपल्या नेत्रांच्या आरोग्यासाठी हितकारक राहतं. तिसरं म्हणजे नेत्रधावनासाठी म्हणजे डोळे धुण्यासाठी सुद्धा आपण त्रिफळा काढ्याचा उपयोग करू शकतो. यासाठी आपण त्रिफळेचा काढा करून घेऊन तो सुती कापडाने किंवा कापूस ठेवून 3-4 वेळेला गाळून तो काढा आपल्याला डोळे धुण्यासाठी वापरायचा आहे. जेणेकरून आपलं डोळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहतं. फक्त काढ्यामध्ये चूर्णाचे पार्टिकल्स राहू द्यायचे नाहीयेत. कारण जर चूर्णाचे पार्टिकल्स त्यात राहिले, तर त्याचं इरिटेशन आपल्या डोळ्यांना होऊ शकतं. त्यामुळे त्रिफळेचा या पद्धतीने जर आपण वापर केला, तर आपल्या नेत्रांचं आरोग्य हे या त्रिफळेमुळे नक्कीच सुधारू शकतं. त्रिफळा चूर्ण हे क्लेदघ्न आहे. क्लेद म्हणजे शरीरात वाढलेला अतिरिक्त ओलावा. मग यातून निर्माण झालेलं कुठल्याही प्रकारचं स्किन इन्फेक्शन असेल किंवा त्यातून निर्माण झालेली खाज असेल, तर अशा कंडिशन्समध्ये आपण त्रिफळा चूर्णाचा वापर करू शकतो. गुणधर्म म्हणजे त्रिफळा चूर्ण हे मेदोघ्न आहे. म्हणजेच शरीरातला अतिरिक्त चरबी कमी करणारा आहे. म्हणजे ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा असेल, तर त्यांनी त्रिफळा चूर्णाचा वापर करायला हरकत नाही. पण यासोबतच तुम्हाला नियमित व्यायाम किंवा डाएटवर कंट्रोल करणं हे गरजेचं आहे. मग यासाठी तुम्ही त्रिफळा चूर्णाचा मधासोबत वापर करू शकता किंवा त्रिफळा चूर्ण उष्ण स्वरूपात वापरून मग गरम पाण्याने अंघोळ ही नियमित केली, तर तुम्हाला वजन मेंटेन करण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा नक्कीच फायदा होईल. त्रिफळा चूर्ण हे कफाला जिंकणारं आहे. त्यामुळे ज्यांना कफाचे वारंवार विकार असतात, त्यांनी त्रिफळा चूर्णाचं सेवन हे मधासोबत करावं. कारण मध हे उत्तम कफनाशक द्रव्य आहे. पुढचा मुद्दा म्हणजे या त्रिफळा चूर्णाचं सेवन कोणी करू नये. तर ज्या गर्भिणी स्त्रिया आहेत त्यांनी त्रिफळा चूर्ण घेऊ नये. कारण त्रिफळेमध्ये किंवा हिरड्याचं चूर्ण असल्यामुळे हिरडा हा गर्भिणी स्त्रियांसाठी वर्ज्य सांगितलेला आहे आणि गर्भावस्थेत रेचन घेणे हे थोडंसं रिस्की राहू शकतं. त्यामुळे जर कॉन्स्टिपेशनसारखी अवस्था असेल, तर जवळच्या वैद्यांकडे जाऊन त्यांनी योग्य ती चिकित्सा करून घ्यावी.
ज्यांचा कोष्ठ मृदू आहे, म्हणजे ज्यांना केवळ दुधाने सुद्धा प्रवृत्ती होते, अशांनी सुद्धा त्रिफळा चूर्णाचं सेवन करू नये. त्यांच्या कोष्ठासाठी जास्त हार्श राहू शकतं किंवा मलाचे वेग हे जास्त प्रमाणात येऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांनी सुद्धा त्रिफळेचं सेवन हे टाळायचे. त्रिफळा ही वृक्ष स्वभावाची आहे. त्यामुळे वारंवार बद्धकोष्ठतेसाठी त्रिफळेचं सेवन केलं गेलं तर आतड्यांना ड्रायनेस येण्याची शक्यता असते. त्यामुळे मलावरोधाचा त्रास हा वाढू शकतो. यासाठी त्रिफळाचं सेवन हे तुपासोबत करणं अत्यावश्यक आहे किंवा रेचक बदलण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याचदा त्रिफळा चूर्णामुळे सुरुवातीला पोट साफ होतं आणि नंतर पोट साफ होणं बंद होतं. हे या त्रिफळेच्या स्वभावामुळे असतं. तर या प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिफळा चूर्णाबद्दल जाणून घेतलं. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.